तर बेसिक कमांड आपण स्टार्ट करणार आहोत टर्मक्सच्या. मी जशा कमांड्स टाईप करेल तशा तुम्ही पण टाईप करायचा. तर मी तुम्हाला याच्यात काही गोष्टी सांगत पण चालेल, ठीक आहे. तर बघा, काही अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस भेटतो टर्मक्सचा, राईट. पहिली कमांड आपल्याला शिकायची आहे apt अपडेट. ठीक आहे, 2 मिनिटं. क्लिअर apt अपडेट. ठीक आहे. अपडेट केल्यावरती काही अशा पद्धतीने अपडेट होईल, राईट. जसं अपडेट झालं किंवा एस किंवा एन असं काहीतरी क्लिक करायला सांगितलं त्यांनी, तर तुम्ही फक्त इंटर पण क्लिक केला तरी चालेल, ठीक आहे. किंवा वाय किंवा एन काहीतरी त्यांना द्यावा तुम्हाला जर का समजत असेल तर. apt अपडेट केल्यानंतर apt अपग्रेड करायचं. हे कशासाठी असतं हे सांगितलं मी तुम्हाला. प्रत्येक पॅकेज अपडेट करण्यासाठी. जसं बघा आता वाय डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. मी आता कंटिन्यू केल्यासाठी मी अपडेट केलेलं आहे आधीपासून, म्हणून ते म्हणत आहे की बा तुम्हाला कंटिन्यू परत अपडेट करायचं आहे का. तर मी एक ते इंटर पण करू शकतो. याने ते माझ्या मोबाईलला जे बरोबर असेल ते सिलेक्ट होऊन बरोबर रन होईल. किंवा तुम्ही वाय किंवा एन तुमच्या पद्धतीने सजेस्ट करू शकता. वाय केला, इंटर केला. मी आता फक्त इंटर करतो आहे, वाय करून देतो. वाय केल्यावरती पुढे गेलो, वर्किंगमध्ये गेलं, कंटिन्यू. ठीक आहे. आता हा अपडेटसुद्धा झाला. आता याला क्लिअर करायचं. क्लिअर करण्यासाठी क्लिअर ही कमांड वापरायची. क्लिअर कमांड वापरली, सगळं क्लिअर झालं, राईट. क्लिअर झालं नंतर मग आता पुढची कमांड असणार आहे तुमची mkdir, राईट. एक नवीन फोल्डर बनवण्यासाठी. आता मी एक नवीन फोल्डर बनवेल. mkdir मतलब मेक डायरेक्टरी. ओके. एक नवीन फोल्डर बनवण्यासाठी तर nk कम्प्युटर इथं टाकून देतो मी, nk कम्प्युटर. ओके. हे लक्षात घ्यायचं आहे. आता nk या नावाने झालेली तयार. ठीक आहे. माझ्याकडून चुकून इंटर दाबलं गेलं. आता लक्षात ठेवायचं आहे की mkdir तयार करत असताना फोल्डरला न स्पेस देता बनवायची तुम्ही. ठीक आहे. जर का तुम्ही मध्ये स्पेस देत आहेत, समजा मी nk आणि कम्प्युटर असं बनवत आहे, इथं दोन फोल्डर तयार होत आहे. एक nk नावाची वेगळी आणि एक कम्प्युटर नावाची वेगळी, राईट. आता हे बघू, आपण एकदा ट्राय करू. ls कशासाठी यूज होतो, आपण ज्या किती फाईल बनवल्या आहे टोटल, किंवा आपल्या ह्या सिस्टममध्ये आता टोटल किती फाईल आहेत हे बघण्यासाठी आपण ls ह्या कमांडाचा वापर करतो. ठीक आहे. पकडते फोल्डर बनवण्यासाठी mkdir. ठीक आहे. फोल्डर बघण्यासाठी ls, अपडेट करण्यासाठी pkg आणि apt हे सेम होतं. जर का तुम्ही apt जरी यूज केलं असतं तरी चालेल. apt हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये यूज होतं. आपण जेव्हा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करतो सिस्टममध्ये तेव्हा aptचा यूज होतो. आणि लिनक्ससाठी टर्मक्ससाठी आपल्याला pkg दिलेलं आहे, राईट. तर तिथं जेव्हा मी apt केलं ना, तर aptच्या जागी जर का तुम्ही pkg जरी केलं, pkg अपडेट किंवा pkg अपग्रेड तरीही चालेल आणि aptसुद्धा चालेल, दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. आता इथे ls कशासाठी यूज करेल मी, चेक करण्यासाठी की हे फोल्डर जे वरती लिहिलेले थे हे त्यामध्ये आले की नाही. ओके. ls. तर बघा, nk नावाची वेगळी बनली आहे, n कम्प्युटरची वेगळी आहे आणि कम्प्युटर नावाची वेगळी बनली आहे. मग कळलं. mkdir, राईट. हे याच्याने फोल्डर तयार करत असताना लक्षात ठेवायचं की स्पेस द्यायची नाही आहे. जर का तुम्ही स्पेस देणार तर ते परत एक नवीन फोल्डर बनवून टाकेल. ठीक आहे. 2 नवीन फोल्डर बनतील, म्हणून स्पेस द्यायचा नाही आहे. आता तुम्हाला फोल्डर बनवता आलं. फोल्डर बघण्यासाठी ls कमांड हा यूज करायची, राईट. माझ्याकडे कोणकोणते फोल्डर आहे, डाउनलोड्स आहे, इन्स्टॉल नेट हंटर टर्मक्स आहे, nk कम्प्युटर आहे, nk आहे, nk कम्प्युटर आहे, स्टोरेज आहे, कम्प्युटर आहे, अशा फाईल आहेत भरपूर. ठीक आहे. फक्त आता तुम्ही कधी जर का एक तयार केली असेल तर तुम्ही त्याच्याकडे फोकस द्यायचा जे आपण बनवलेली आहे. आता मी कोणती बनवलेली इथं, मी nk
या फाईलकडे लक्ष देईल, ठीक आहे. तर मग मी त्या फाईलमध्ये मला जर का प्रवेश घ्यायचा आहे, पण त्या फाईलमध्ये एनकममध्ये, तर मी CD करेल आणि NK कम्प करेल, कारण की फाईलचं नाव आहे माझ्या ते, म्हणून एंटर करेल. तर मी आता इथं बघा, मी त्या फाईलमध्ये आलेलो आहे, ठीक आहे. आता मला या बघायचं या फाईलमध्ये किती फाईल सेव्ह आहेत. LS करेल, एक पण फाईल सेव्ह नाही आहे, ठीक आहे. जर का मला इथं कोणती फाईल बनवायची आहे तर मी काय करेल, आपण फोल्डर तयार करू शकतो. इथं याच्या आतमध्ये जर का फोल्डर तयार करायचं आहे ते MKDIR, परत तेच आणि साहिल नावाने एक फोल्डर. आता LS केलं, बघितलं की NK कम्प्युटरमध्ये किती फाईल आहेत. LS टाबला साहिल नावाची फाईल दिसते. आता फाईल नाही, ते फोल्डर आहे. आता मला जर का फाईल बनवायची आहे NK नावाची, तर मी काय करेल, मी कॅट नावाचा फोल्डर यूज करेल आणि साहिल1 या नावाने एक फाईल बनवेल. आता साहिल1 जसं करेल तर मला ते म्हणतात काहीतरी टाईप करावं फाईलमध्ये. जर का मी टाईप करू शकतो, ठीक आहे. आता टाईप करायला सांगितलेलं आहे, तर मग मी काही पण टाईप करेल, जसं की NK कम्प्युटर क्लासेस सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके. आता मी या फाईलमध्ये ते सेव्ह करतो. आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे, Z करायचं आहे, ज्याने ते काय होईल, सेव्ह होऊन जाईल ॲटोमॅटिक, ठीक आहे. LS क्लिक केलं, बघितलं माझ्याकडे एक फाईल आहे, एक फोल्डर आहे, ठीक आहे. आता मला साहिल नावाच्या फोल्डरमध्ये आहे काय ते बघायचं, तर मी कॅट करेल. कॅटचा भरपूर उपयोग आहे, ठीक आहे. कॅटला एक वेळेस बघा तुम्ही, कॅटचा भरपूर उपयोग आहे. जसं की मी इथं कमांडमध्ये जर का तुम्ही बघितलं तर कॅटचं काय काय यूज आहे, कॅटचं इथं दिलेलं आहे तुम्हाला. जसं की बघा, कॅट दोन्ही फाईल्स कंटेंट एकत्र करून टर्मिनल दाखवतो, वापरले जाऊ शकते डेटा मर्जेससाठी, ठीक आहे. कॅटचा भरपूर उपयोग आहे. कॅटचा इथं दाखवलेला आणि छान. कॅट बघा इथं दिला आहे. बोनस कॅटचे काही उपयोग, फ्लॅग कॅट -L फाईल टेक्स्ट प्रत्येक ओळीला नंबर लावतो, ठीक आहे. कॅट -B फाईल टेक्स्ट फक्त नॉन एम्प्टी ओळीना नंबर. कॅट E फाईल टेक्स्ट प्रत्येक ओळीच्या शेवटी दाखवतो. आता हे जाऊ द्या. कॅटचं भरपूर उपयोग आहे, जसं की कॅटचा जो मेन उपयोग आहे ना ते दाखवत नाही इथं. 3 मेन उपयोग आहे त्याचे. कोणकोणते, एक कॅट आपल्याला फाईलमध्ये काही टेक्स्ट टाकायचं आहे तर आपण ही कमांड यूज करतो, राईट. आणि जेव्हा कॅटमध्ये काय आहे, कंटेंट काय आहे हे बघण्यासाठी आपण नुसतं कॅट आणि फाईल्स नाव. आता मला हे बघायचं की साहिल1मध्ये काय कंटेंट आहे, राईट. साहिल1 काय नाही आपल्याला दिसतंय का इथं, मी जे लिहिलं होतं NK कम्प्युटर क्लासेस सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, राईट. तर मला ते इथं दिसत आहे की मी काय टाकलं होतं, कंटेंट दिसते. आता मला यामधले काही फोल्डर डिलीट करायचे आहे. कोणते फोल्डर डिलीट करायचे आहे, मला जेव्हा साहिल नावाचं फोल्डर डिलीट करायचं आहे. आता त्या फोल्डरमध्ये एक पण फाईल नाही आहे, राईट. आता मला जर का साहिल नावाच्या फोल्डरमध्ये जायचं आहे तर मी कोणती कमांड वापरेल, CD साहिल, ठीक आहे. आतमध्ये प्रवेश, तर NK कम्प्युटर नावाच्या फाईलमध्ये, साहिल नावाच्या फाईलमध्ये मी आता आहे. आता बघितलं याच्या साहिल नावाच्या फाईलमध्ये फोल्डरमध्ये कोणतं फोल्डर आहे का, LS क्लिक केलं, काहीच नाही आहे, खाली आहे, ठीक आहे. मला बाहेर निघण्यासाठी फक्त CD क्लिक. आता ह्या फोल्डरमधून बाहेर निघायचं आहे, कोणत्या, साहिल नावाच्या. काय करावं लागेल, ओनली CD प्रेस. निघालो का बाहेर, मी NK कम्प्युटरच्या पण बाहेर निघालो आणि CDच्या पण बाहेर निघून गेलो, ठीक आहे. आता मला प्रवेश घ्यायचा आहे NK कम्प, ओके. जेव्हा मला प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा आपण CDचा वापर करेल आणि जेव्हा मला निघायचं असेल बाहेर तर ओनली CDचा वापर करेल, ओके.
प्रवेश घेण्यासाठी पण आणि निघायसाठी पण, ते लक्षात ठेवा. सेकंड, आता मला NK कम्प्युटर नावाच्या फाईलमधून कोणती फाईल कोणतं फोल्डर डिलीट करायचं आहे? साईलचं. आता फोल्डर डिलीट करण्यासाठी काय असतं मग? कोणतंही फोल्डर डिलीट करण्यासाठी RM's फाईलचा आपण उपयोग करतो, RMचा पण यूज करतो. ठीक आहे. पहिले मी आता इथं 2 फोल्डर बनवतो, MKDIR. ठीक आहे. साहिल 2 राईट. क्रिएट केलं. आता मी 2 फोल्डर तयार केले. LSने बघू आपण. बघा 2 फोल्डर तयार केले. साहिल 1 नावाचं एक फोल्डर वेगळं आहे, साहिल नावाचं फोल्डर एक वेगळं आहे आणि साहिल 2 नावाचं एक फोल्डर वेगळं आहे राईट. 2 फोल्डर झालेत. आता एका फोल्डरमध्ये मी काय करेल? फाईल ठेवेल राईट, CD साहिल 2. आणि याच्यामध्ये काहीतरी एक फाईल ठेवतो मी, कॅट NK क्लासेस. टू मिनिट्स. नवीन फाईल तयार करण्यासाठी जसं आपण LSचा यूज केला सध्याच्या फोल्डरमधील फाईल दाखवण्यासाठी. ठीक आहे. LSचा यूज समजला. CDचा यूज आपण फोल्डर बदलण्यासाठी किंवा फोल्डरमध्ये जाण्यासाठी. PWD कधीचा यूज बघितला तर PWD. तर आता मी कोणत्या फोल्डरमध्ये आहे त्याचा पूर्ण पाथ येऊन जातो राईट. नंतर MKDIR फोल्डर बनवण्यासाठी, RM रिमूव्ह फोल्डरसाठी किंवा रिमूव्ह फाईलसाठी. आता मला फोल्डर टाकायचं आहे कशामध्ये? साहिल नावाच्या ह्याच्यात फाईल बनवायची आहे. मला फाईल बनवायची आहे ऑनली. ओके. ती कमांड इथं नाही आहे. तर मला साहिल 2 नावाच्या फोल्डरमध्ये एक फाईल तयार करायची राईट. आता साहिल 2 नावाच्या फोल्डरमध्ये मी आहे. टच. तर जेव्हा मला एखाद्या फोल्डरमध्ये रिकामी फाईल बनवायची असेल तर तेव्हा मी टच या नावाने टच ह्या कमांडचा वापर करेल. ठीक आहे. तर मग मी काय करतो आता? टच करते आणि त्याच्यामध्ये एक NK कम्प्युटर नावाची फाईल बनवेल. ठीक आहे. एंटर केलं. आता याच्यामध्ये एक फाईल बनली. परत टच करेल आणि NK कम्प्युटर 2 अशा 2 फाईल बनवल्या मी. मग मला सांगा आता मी ज्या फाईलमध्ये आहे साहिल 2 त्याच्यामध्ये किती फाईल बनल्या? 2 फाईल बनल्या. कसं चेक करणार? LS बघा, NK कम्प्युटर आणि NK कम्प्युटर 2 राईट. सगळ्या कमांड कळताय का? एकदम सिंपल कमांड आहेत, सोप्या कमांड आहेत, अवघड नाही आहे काहीच. ठीक आहे. बघा मला जेव्हा रिकामी फाईल तयार करायची आहे तेव्हा मी टच या कमांडचा वापर केला. नवीन फोल्डर तयार करायचे ते MKDIR. त्या फोल्डरमध्ये किंवा त्या फाईलमध्ये काहीतरी टाकायचं आहे, टेक्स्ट भरायचं आहे, तर कॅट याचा वापर केला. सगळ्या कमांड बरोबर आहेत. ठीक आहे. आता मी हे क्लिअर करतो. ओके. क्लिअर केल्यानंतर CD बाहेर निघतो फोल्डरमधून. परत क्लिअर करतो. क्लिअर काय होईल? स्क्रीनवरती जेवढे काही टेक्स्ट आहेत ते क्लिअर होतील. ठीक आहे. डिलीट नाही होणार काहीच. आता मला बघायचं आहे LS. ठीक आहे. LS क्लिक केलं. मी एक फोल्डर बनवलेलं होतं. कोणतं? NComp. ठीक आहे. तर मला त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर मी काय करेल? NC या फोल्डरमध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे तर काय करेल मी? सांगा पटपट. CD राईट. मला प्रवेश घ्यायचा आहे ना तर मी CDचा उपयोग NK
कम ओके एंटर करेल. आलो आतमध्ये. आता याच्यात बघेल मी की किती फाईल आहेत. LS बघेल. याच्यामध्ये भरपूर अशा फाईल आहेत. SL साहिल 1 साहिल आहे, साहिल 1 आहे, साहिल 2 आहे, अशा 3 फाईल आहेत. एक फाईल आहे, 2 फोल्डर आहेत. साहिल नावाचं एक फोल्डर वेगळं आहे, म्हणजे जे निळ्यामध्ये दिसतंय ना ते फोल्डर आहेत माझे. फोल्डर काय असते मी सांगितलं तुम्हाला. फोल्डर ते असतं ज्याच्यात आपल्या छोट्या छोट्या फाईल्स असतात आणि ज्याच्यात आपल्याला काहीतरी ठेवायचं असतं ते फोल्डर असतं. फाईल ते असते जी मेन आपली फाईल असते. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. फाईल आणि फोल्डरमध्ये फरक काय आहे हे बघून घ्यायचं इकडेच. मग आता या एका फोल्डरमध्ये एक फोल्डर खाली आहे आणि एका फोल्डरमध्ये 2 फाईल आहेत. कसं काय बघणार. खरंच एका फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये मी काय केलेलं आहे, भरपूर अशा फाईल टाकलेल्या आहेत NK कम्प्युटर नावाच्या 2. ओके, आणि एक फोल्डर खाली आहे. तर मग मी नेमकं करेल काय. आता मला जेव्हा एखादं फोल्डर डिलीट करायचं आहे, खाली फोल्डर, आधी बघू आपण की माझ्या कोणत्या फोल्डरमध्ये फाईल आहेत. जसं की आता CD मी प्रवेश करतो आणि साहिल 2 नावाच्या फोल्डरमध्ये ते मी फाईल सगळ्या सेव्ह केलेल्या आहेत. आता मी या फोल्डरमध्ये आलो. आता मला बघायचं आहे साहिल 2 फाईल आहेत का. आता मी साहिल 2 आलो आहे. मग आता मी ज्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरमध्ये मला बघायचं आहे की किती फाईल आहेत. तर मी काही नाही करणार, LS करेल, ज्याच्याने मला 2 फोल्डर शो होतील. NK कम्प्युटर 2 2 फाईल शो होतील. म्हणजे साहिल 2 नावाच्या फोल्डरमध्ये 2 फाईल आहेत. ती रिकामी नाही, ती खाली नाही आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. हे परत क्लिअर करेल. ठीक आहे. मग आता LS मग 2 फाईल आहेत. आता मी CD करून डॉट करेल. मी क्लिअर चुकीची कमांड टाकली गेली आहे. क्लिअर ओके. CD करेल, बाहेर निघेल, क्लिअर करेल. ठीक आहे, आणि परत त्या फोल्डरमध्ये जाईल. LS CD NK कम्प्युटर NCOM. ओके, अपूर्ण स्पेलिंग टाकली गेली होती ती. हॅलो, LS क्लिक केलं. आता मला डिलीट करायचं आहे फोल्डर. आता 2 फोल्डर आहेत, साहिल 1 साहिल आणि साहिल 2 असे 2 फोल्डर आहेत. तर जेव्हा मला फोल्डर डिलीट करायचं आहे किंवा फाईल डिलीट करायची तेव्हा मी RM ही कमांड वापरतो. राईट, जसं इथं दिलेलं आहे. RMचा वापर केव्हा करतो मी, एखादी फाईल मला किंवा फोल्डर डिलीट करायचं असलं तेव्हा. RMने खाली फोल्डर आणि फाईल डिलीट होते. ठीक आहे, RMने ते फोल्डर डिलीट होत नाही ज्याच्यामध्ये आधीपासून कोणत्या अजून फाईल दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता माझ्याकडे साहिल 2 नावाची फाईल आहे, फोल्डर आहे, ज्याच्यामध्ये अगोदरच मी 2 फाईल टाकलेल्या आहेत, म्हणजे ही डिलीट होणार नाही त्याच्याने. पण साहिलमध्ये काहीच नाही आहे. बघायचं साहिल नावाच्या फोल्डरमध्ये काहीच नाही आहे. साहिल तर LS काहीच नाही आहे. बघा, LS करतो आहे, काहीच होत नाही, काहीच दिसत नाही, म्हणजे काहीच नाही आहे. राईट, तर CD क्लिअर का करतो आहे मी ते पण बघताय तुम्ही. ओके, जास्त गोंधळ नको व्हायला म्हणून क्लिअर करतो आहे. मग LS CD परत जायचं आहे मला त्या फोल्डरमध्ये NK कम्प्युटर नावाच्या ओके, आणि LS बघेल, याच्यामध्ये 2 फोल्डर आहेत, साहिल आणि साहिल 1. तर मी आता RMने एक फोल्डर डिलीट करतो, साहिल नावाचं. राईट आहे, साहिल या नावाचं फोल्डर डिलीट करतो. तर RM कॅनॉट रिमूव्ह साहिल इज डायरेक्टरी. तर साहिल ही फोल्डर डिलीट होत नाही आहे. RM केलं मी आणि साहिल असं करत आहे तर नाही होते. ठीक आहे, हे फोल्डर असल्या कारणाने हे डिलीट होणार नाही. म्हणजे खाली फोल्डर तर
RMMKDIR ही जे कमांड असणार आहे याच्याने RMMKDIR ठीक आहे, याच्याने फोल्डर डिलीट होईल. पण कोणतं? ज्या फोल्डरमध्ये कोणती फाईल ठेवलेली नाही ते फोल्डर डिलीट होईल. आता मी कोणत्या फोल्डरमध्ये फाईल ठेवली नाही आहे? साईलमध्ये, कारण की साईल 2मध्ये भरपूर फाईल आहेत, साईलमध्ये फाईल नाही आहेत. मग आता हे फोल्डर आहे, हे खाली फोल्डर आहे, मग याला मी डिलीट करू शकतो. RMMKDIRने हे डिलीट करू शकतो. ही कमांड खाली फोल्डरला डिलीट करते, एवढं लक्षात ठेवा. ही कमांडने आपण खाली फोल्डर डिलीट करू शकतो. केलं इंटर तर ते काहीतरी हे देतं आहे, मला एरर देतं आहे. 2 मिनटं. क्लिअर. आपण चुकतोय. 2 मिनिट. रिमूव्ह MKDIR, RMMKDIR असं काहीतरी आहे. RMDIR आणि साहिल. ओके, लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या परत. तर इथं 2 फोल्डर आहेत. कोणकोणते? NK साहिल 1 आणि 2 मिनटं MKDIR साहिल. ठीक आहे, तर इथं 2 फोल्डर आहेत. एक साहिल नावाचा फोल्डर आहे ज्याच्यात मी काहीच सेव्ह केलेलं नाही, आणि एक असा फोल्डर आहे ज्याच्यात माझ्या बाकीच्या फाईल आहेत. राईट. तर मला खाली फोल्डर डिलीट करायचं आहे. कोणतं? खाली फोल्डर ज्याच्यामध्ये कोणतीच फाईल नाही. तर मी कोणतं? RMDIR. ठीक आहे, आणि त्या फाईलचं नाव साहिल. ठीक आहे, ती फाईल डिलीट झाली. बघायचं आहे, LS करायचं. बघा, ते निळ्या कलरचं फोल्डर डिलीट झालं. का डिलीट झालं? कारण ते खाली फोल्डर होतं, त्याच्यामध्ये कोणती फाईल नव्हती. तर मी ती कोणती कमांड वापरली? RMDIR ह्या कमांडाने खाली फोल्डर डिलीट होतं. ठीक आहे, ते फोल्डर डिलीट नाही होणार ज्या फोल्डरमध्ये फाईल आहे. तर बघा, आता मी याच्यामध्ये 2 फाईल सेव्ह केलेल्या आहेत. कशामध्ये? साहिलमध्ये. कॅट बघितलं आणि साहिल 2 केलं ना, तर ह्या फाईलमध्ये डायरेक्टरी ना ती, तर ती चेक होणार नाही. तर साहिल 2मध्ये ऑलरेडी 2-3 फाईल बनवलेला आहे मी. जेव्हा मी तिला RMDIR याने डिलीट करण्याचा प्रयत्न करेल तर ते पण एक फोल्डर असून ते डिलीट होणार नाही. का नाही होणार? कारण की त्यामध्ये माझ्या फाईल ठेवलेल्या आहे मी. एक फोल्डर आहे जी स्वतः एकटी नाही आहे, एम्प्टी नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आहे. एम्प्टी फोल्डर डिलीट होईल RMDIRने. एखाद्या फाईलला डिलीट करायचं आहे, जसं की साहिल 1 या नावाची एक फाईल आहे माझ्याकडे. ही काय आहे? ही फाईल आहे. ठीक आहे, तिला जर का डिलीट करायचं आहे तर RM आणि त्या फाईलचं नाव साहिल 1 होतं ना, साहिल 1 झाले डिलीट. साहिल 1 फाईल डिलीट झाली. कशाने? RMने. पण जर का फोल्डर डिलीट करायचे आहे खाली तर RMDIR फोल्डर नेम. फोल्डर नेम काय होतं? साहिल 2. पण हे खाली फोल्डर नसल्या कारणाने हे डिलीट होणार नाही. कळतंय? मग हे कसं डिलीट होईल सर? भरलेलं फोल्डर कसं डिलीट होईल? भरलेलं फोल्डर डिलीट करण्यासाठी RM-R आणि मग नंतर त्या फोल्डरचं नाव साहिल 2. आता ते फोल्डर डिलीट झालेलं आहे. बघायचं आहे, LS करायचं. बघा, LSमध्ये आता कोणतीच फाईल राहिलेली नाही. आपण RMने साहिल 1 पण डिलीट केलं आणि
RM-R ने हे साईड 2 पण डिलीट करा. म्हणून ls कमांड क्लिक केल्यावरती कोणतीच फाईल शो होत नाही आहे. उलटा आपल्याला तयार करावं लागेल mkdir आणि साहिल 1 फोल्डर तयार करतो आहे मी. हे फोल्डर तयार झालं ls. बघा झालं का. मग हे कमांड क्लिअर झाल्या. आय होप की तुमचं झालं असेल. आता हे समजत असेल तुम्हाला की नेमकं काय म्हटलं जातं आहे. ठीक आहे. ह्या 2-3 कमांड तुम्हाला जमल्याच पाहिजे. ओके. सेकंड आहे PWD. ज्या पण ॲक्च्युअल प्रोग्राममध्ये तुम्ही आहात तिथला लोकेशन आपल्याला ते काढून देतं PWD. ठीक आहे. मग PWD पण कळलं. ॲक्च्युअल प्रोग्राममध्ये आपण जिथं आहोत आता ls क्लिक केलं. आता इथं किती फोल्डर आहेत. कम्प्युटर, डाउनलोड, इन्स्टॉल, नेट हंटर. मी आता जातो कम्प्युटर नावाच्या फोल्डरमध्ये. राईट. हे सगळे जे निळ्या कलरचे दिसत आहेत ते सगळे काय आहेत फोल्डर आहे. आता आपण RMने काय करू. RM. ठीक आहे. DIR. आता याच्यातून आपल्याला जर का खाली फोल्डर डिलीट करायचे तर आपल्याला माहीत नाही याच्यामधून कोणतं खाली फोल्डर आहे. राईट. आपण त्याच्यामध्ये जाऊन चेक करू शकतो. पण आता मला काही चेक करायचं नाही आहे. कम्प्युटर आणि डाउनलोड्स आपण हे चेक केलेले आहे. आता याच्या आतमध्ये जर का प्रवेश घ्यायचा असला तर मी कसं चेक करेल. CD क्लिक करेल आणि कम्प्युटर टाकेल. राईट. कम्प्युटर. आता CD कम्प्युटर क्लिक केल्यानंतर त्या फोल्डरमध्ये जायचं आणि त्या फोल्डरमध्ये ls क्लिक करून बघायचं की किती फाईल आहेत. आता याच्यामध्ये फाईल आहेत का नाही. म्हणजे हे काय आहे एम्प्टी फोल्डर आहे. राईट. CD क्लिअर. ls. तर हे काय आहेत एम्प्टी फोल्डर आहे. कोणते. मग आता मला समजेल की एम्प्टी फोल्डर कोणते. ठीक आहे. मी आता RMDIRने ते सगळे फोल्डर डिलीट करतो. म्हणजे जे एम्प्टी फोल्डर असतील ते डिलीट होऊन जातील. RMDIR. ठीक आहे. RM. अरे यार एक क्लिअर. ओके. इंटर ls. फाईलचे नाव तर दिसले पाहिजेत ना. ओके. ls म्हणजे आता किती फाईल सेव्ह आहेत. सध्यासाठी काली लिनक्स इंटर आपले स्टोरेज वगैरे यांना इग्नोर करायचं. आपल्या फाईलवरती काम करायचं फक्त. राईट. आता मला ज्या रिकामे फोल्डर आहेत जे एम्प्टी आहेत ज्याच्यामध्ये काहीच नाही ते डिलीट करायचं आहे. मग कोणती कमांड वापरेल. RMDIR. काय ही कमांड वापरेल. RMDIR काच वापरेल तर RMDIR याच्यामुळे की RMDIR ही फाईल जे ते फोल्डर डिलीट करते ज्या फोल्डरमध्ये फाईल नाहीत. जे एम्प्टी फोल्डर आहेत ज्यामध्ये काहीच नाही ऑनली फक्त खाली येते त्यांनाच RMDIR हे फोल्डर हे कमांड डिलीट करते. मग ते डिलीट करायचं आहे म्हणजे कळलं मग तुम्हाला. जे भरलेलं असतील ते मला डिलीट होणार नाही. मग RMDIR क्लिक केलं. कम्प्युटर क्लिक केलं. बघा माझी कमांड कधी काही एरर आला नाही. एकदम रन होऊन गेलं म्हणजे माझी कमांड एकदम चालते. ठीक आहे. आता RMDIRने काय आलं की कम्प्युटर नावाचं फोल्डर हे माझं डिलीट झालेलं आहे. जर का बघायचं असलं कसं काय बघायचं ls करायचं पुढे जायचं. झालं का गॅप. तर कम्प्युटर नावाचं फोल्डर डिलीट झालेलं आहे. म्हणजे काय होतं ते फोल्डर एम्प्टी होतं. बरोबर. RMDIR. आता पुढचं फोल्डरचं नाव काय आहे nkcom. आपण यातला डिलीट करू. बघा मला एरर आला आहे की RMDIR फेल टू रिमूव्ह NK कम्प्युटर. नो सच फाईल और डायरेक्टरी. ठीक आहे. ही फाईल एम्प्टी नाही आहे. या डायरेक्टरीमध्ये काहीतरी डाटा आहे. ठीक आहे. म्हणून ही डिलीट होणार आहे का RMDIRने. आता मला सध्या ती डिलीट करायची आहे. मला रिकामे फोल्डर डिलीट करायचे आहे. RMDIR. पुढचं कोणतं आहे NK नावाची. राईट. NK झाली डिलीट. ls चेक करायचं. NK नावाचं फोल्डर आहे का आता हटलेलं आहे ते का तर मी इथं आता डिलीट केलं ते NKDR. एवढं करते परत. RMDIR. तुम्ही पण ट्राय करायचं आहे. बघायचं नाही फक्त तिथं मोबाईलवरती तुम्ही प्रयत्न करायचा आहे. राईट. मग आता RMDIR क्लिक केलं तर RMDIR क्लिक केल्यानंतर परत आता सेकंड फोल्डर कोणता आहे वाटतं तुम्हाला. NK कम्प्युटर तर झालं नाही. डाउनलोडला हात लावायचा नाही आहे. NK कम्प्युटर. ओके. NK
कम्प्युटर बरोबर क्लिक करेल. बघा NK कम्प्युटर नावाची पण फोल्डर डिलीट झालेला आहे, कारण की त्या फोल्डर एम्प्टी होतं, त्यामध्ये कोणती फाईल नव्हती. जे निळ्या कलरमध्ये दिसत आहे ते फोल्डर आहेत आणि जे व्हाईटमध्ये आहेत ते फाईल आहेत. कळतं आहे सगळ्यांना? ओके. मग आता NK कम्प्युटर नावाचं फोल्डर पण डिलीट झालं. बघायचं आहे LS करायचं, दिसतं आहे का? NK कम्प्युटर नावाने पण एक हटलेलं आहे. तर जर का मी स्टोरेज डिलीट करण्याचा प्रयत्न केला कशाने, RMDIR ने, तर होईल का? डाउनलोड पण डिलीट होईल का? का नाही होणार? कारण की ती एक सिंगल फाईल नाही आहे. ठीक आहे. पण असा उपयोग तुम्ही करू नका. शक्यतो डिलीट होऊन गेलं तर काय करणार, म्हणून ह्यासाठी ट्राय पण नका करू. पण एकदा मी तर तुम्हाला ट्राय करून दाखवतो. RMDIR हे फोल्डर मी डिलीट करण्याचा प्रयत्न करतो आहे डाउनलोड. तर जर का ते रिकामं असेल तर डिलीट होईल ते फोल्डर. जर का त्याच्यामध्ये ऑलरेडी अजून काहीतरी फाईल असतील महत्त्वाच्या तर ते डिलीट करणार नाही. एंटर केलं, बघा मला एरर आलेलं आहे, फेल्ड टू रिमूव्ह, डाउनलोड नो सच फाईल ऑर डायरेक्टरी. ठीक आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशा डायरेक्टरी आहेत त्याच्यासारख्या, म्हणून हे फोल्डर RMDIR ऑनली एम्प्टी फोल्डरला डिलीट करेल. ठीक आहे. कळते मग तुम्हाला? मग RMDIR ही फोल्डर ही कमांड शिकायची, LS शिकायची, PWD शिकायची. ठीक आहे. कळते सगळ्यांना? मग मी तुम्हाला 3-4 कमांड रन करून दाखवल्या. परत क्लिअर करून देतो. आता हे क्लिअर, ठीक आहे. ह्या 3 कमांड तुम्हाला इथे यूज करायच्या आहे. नंतर आहे RM-R. मग आता मला सांगा, LS क्लिक करू आपण. NK कम्प्युटर नावाच्या फाईलमध्ये काय आहे का हे बघण्यासाठी काय करावं लागेल. NK कम्प्युटरच्या फाईलमध्ये काय आहे का, CD NK ओके, कारण की ती डिलीट झाली नाही ना. LS याच्यामध्ये ऑलरेडी एक फोल्डर आहे, तर CD साहिल 1 इथं कोणतं LS. आता या साहिल नावाच्या फोल्डरमध्ये काही फाईल आहेत का, नाही आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. मग आता काय करायचं, डिलीट. आपण एकदा माझ्या मनाने ट्राय करून बघतो मी. साहिल 1 नाही होणार. RMDIR साहिल 1. तर मी त्या फाईलमध्ये असून त्या फाईलला डिलीट नाही करू शकत. मला त्या फाईलच्या बाहेर निघावं लागेल. CD मी निघालो, परत जावं लागेल LS, CD प्रवेश घ्यावा लागेल कशात, NK कममध्ये. ठीक आहे. आलो. आता मला इथून ती डिलीट करावं लागेल. LS बघावं लागेल की ह्या NK कम्प्युटरमध्ये साहिल 1 नावाचे फोल्डर आहे ते डिलीट करायचं आहे. एम्प्टी ना, मग एम्प्टी फोल्डर कसं डिलीट करतो आपण, RMKDIR रिमूव्ह डायरेक्टरी. ठीक आहे. साहिल 1 नावाचं RMDIR, परत एकदा RMDIR. ठीक आहे. साहिल 1. तर झालं आहे ते फोल्डर पण डिलीट. ओके. आता NK कम्प्युटर नावाचं हे फोल्डर एम्प्टी झालेलं आहे. LS बघू आपण, काहीच नाही आहे. ठीक आहे. आता झालेलं आहे. पण आता मी एक दाखवण्यासाठी MKDIR करतो आणि इथं परत एक नवीन फोल्डर बनवतो साहिल नावाचे, जे डिलीट केलं ते वापस आणतो. ओके. म्हणजे याच्यामध्ये एक फोल्डर असू द्यायचं आहे मला. CD बाहेर निघतो याच्यामधून, क्लिअर करेल, क्लिअर. ओके. बघायचं आहे तुम्ही सध्यासाठी, क्लिअर. ओके. आता LS बघायचं आहे. आता जर का मला हे सांगा, RMDIR ह्या कमांडने मी NK ह्या फाईलला डिलीट करू शकतो का?
काय वाटतं तुम्हाला? RMDIR या नावाच्या फाईलने मी NK कम्प्युटर नावाच्या फाईलला डिलीट करू शकतो का? नाही करू शकत ना, कारण की ती एम्प्टी नाही आहे. त्यामध्ये एक फाईल आहे, साईल1 नावाचे फोल्डर आहे ऑलरेडी, मग ते नाही डिलीट होणार. ओके, बघा ट्राय करून. नाही होणार. का नाही होणार जाऊन बघू आपण त्याच्या आतमध्ये. NK ओके LS बघा, त्याच्यात साईल1 नावाचे फोल्डर आहे म्हणून ते डिलीट होणार नाही. एम्प्टी फोल्डर डिलीट करतं ऑनली RMDIR. मग काय करावं लागेल सर? आपण LS करू आधी त्या NK कम्प्युटर नावाच्या NK कम्प्युटर आहे ना, याच्या आतमध्ये न जाता आपण बाहेरूनच तिला डिलीट करू, कारण की ते आतमध्ये गेलो तर डिलीट होणार नाही. तर नेमकं करायचं काय आहे? आपल्याला RM-R आणि मग त्या फाईलचं नाव त्या फोल्डरचं नाव NK आता ते डायरेक्ट त्याच्यामध्ये कितीही फोल्डर असो किंवा कितीही फाईल असो, NK कम्प्युटर नावाच्या फोल्डरमध्ये कितीही फाईल किंवा कितीही फोल्डर असले ते एकाच टायमाला डिलीट होऊन जातील फक्त ह्या कमांडने. म्हणून ह्या कमांडचा वापर जपून करायचा. ठीक आहे, कोणतीही फाईल डिलीट नाही करत बसायची, नाही तर आपल्या सिस्टमच्या फाईल डिलीट कराल. ती करता आहे तुम्हाला सगळ्यांना. मग NK कम्प्युटर इंटर LS केलं, बघितलं NK कम्प्युटर नावाची फाईल डिलीट झालेली आहे. कळलं मग एवढं? ह्या 2 एवढ्या बेसिक कमांड चालवायच्या आहेत. क्लिअर? ओके. नंतर एक यूज आहे, बरेच असे टूल्स आहे, मॅजिकवाले कमांड्स आहे. मी सांगितलं तुम्हाला PKG इन्स्टॉल. कोणतेही पॅकेज इन्स्टॉल करायचं असलं तर PKG इन्स्टॉल आपण यूज करायचं. भरपूर छान यूज आहे PKG इन्स्टॉल. ठीक आहे. कॉवसे. आता तुम्ही भरपूर असे कमांड्स आहेत ते तुम्ही बघू शकतात. आता सध्यासाठी मी एक आहे कॅमॅट्रेक्सिक असं नावाचं एक फोल्डर आहे. बघा काही अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकतात हे घरच्या घरी. बघा पुन्हा काही असं इंटरफेस भेटेल. आता याचा कधी कलर यूज करायचा आहे, कलर चेंज करायचा आहे तर काय करायचं? क्लिअर टाईप करायचं, क्लिअर आणि इंटर करायचं, किंवा C टाईप करून इंटर करायचं, किंवा CL क्लिअर ओके, किंवा कलर करायचं, त्याचा कलर चेंज होतो. तुम्ही काही क्लिक बटन दाबले ना तर शक्यतो याचे कलर चेंज होताना दिसतील तुम्हाला. मी कलर मागच्या वेळेस मी कलर असं दाबल्यावरती किंवा क्लिअर हे दाबल्यावरती कलर चेंज झाले होते. ठीक आहे, असे पण याचे कलर चेंज होतात, राईट. आता याला स्टॉप कसं करायचं? ऑनली क्यू पण क्लिक केला तुम्ही तर तुम्ही बाहेर येणार, राईट. ठीक आहे. मग नंतर आहे कॉवसे. आता याला कसं, आता हे जे कॅमॅट्रिक्स आहे याला पण तुम्हाला अपडेट करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. ते इझिली होणार नाही. आधी ते पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल. आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल होतं म्हणून कसं इन्स्टॉल करायचं पॅकेज? PKG इन्स्टॉल आणि त्या पॅकेजचं नाव कॅमॅट्रिक्स बघा असं ते इन्स्टॉल होईल तुमच्या कम्प्युटर मोबाईलमध्ये. तुम्ही पण त्याला अशाच पद्धतीने यूज करायचं. ठीक आहे. बघा माझं होतं आहे आता तरी काय माहिती मी केले टाकली कमांड तर रन होते. मग भरपूर सिम्पल इंटरफेस आहे याचा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा, तर तुम्ही पण यूज करा. कारण की जितकं तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेवढं छान तुम्हाला याचं चांगलं हे भेटेल. आता बघा हे अपडेट होतं आहे. आता ही अपडेट मी स्टॉप पण करू शकतो, पण तुम्ही स्टॉप करायची नाही. तुम्ही पहिले पूर्ण डाउनलोड होण्याची वाट बघायची, कारण की इथूनच सगळे ही प्रोसेस पूर्ण झाल्यावरतीच. बघा पूर्ण झाली प्रोसेस आता. ओके, आता हे क्लिअर करावं लागेल ना. एवढं सगळं काय करायचं? क्लिअर केलं सगळं गायब होईल. ओके. आता कॉवसे. आता हे एक टूल आहे, ठीक आहे, कमांड आहे छानवाली. हा पण तुम्ही यूज करू शकता. कॉवसे
ठीक आहे. काव से केला, आता एंटर केला आणि काव सेले काय बोलायला लावायचं आहे, हॅलो स्टुडंट्स. ठीक आहे, स्टुडंट्स. ओके, असं करू आपण अशा पद्धतीने. कळते, तुम्ही काही पण कावला बोलायला लावा असाल ते तिथं शो होईल. काव से पहिले त्या पॅकेजला इन्स्टॉल करावं लागेल. हॅलो स्टुडंट आलं की नाही तिथं. मी कधी नाव लिहिलं, हॅलो NK कम्प्युटर क्लासेस, हॅलो NK कम्प्युटर क्लासेस, तर त्याचं नाव येईल तिथं हॅलो NK कम्प्युटर क्लासेस. राईट, जमेल मग तुम्हाला हे पण ट्राय करायचं. राईट, आता सध्यासाठी नॅनो हे सॉफ्टवेअर आपल्याला चालवायचं आहे. आधी आपण काय काय बघितलं, आता आपल्याला एक नवीन फाईल बघायचं आहे की एक फाईल बनवायसाठी काय करावं लागेल, फाईल. ठीक आहे, तर फाईल बनवण्यासाठी आपण टच याचाच वापर करतो. मग कुठे बनवायची आहे, आता आधी LS करू, आपण नवीन फोल्डर तयार करू, MKDIR आणि NK प्रॅक्टिस. ओके, ह्या नावाने एक फोल्डर बनवलं मी. कुठे NK प्रॅक्टिस नावाचं फोल्डर झालं का, हां बघा हे झालं. मग आता ह्या फोल्डरमध्ये जाऊन मला एक फाईल तयार करायची ज्याच्यात आपण आपल्या कमांड सेव्ह करू. राईट, मग मी आता ह्या फोल्डरला आता ओपन करावं लागेल, CD करावं लागेल आणि NK प्रॅक्टिस. ठीक आहे, आणि मी एंटर करेल. तर मी NK प्रॅक्टिसच्या या फोल्डरमध्ये गेलेलो आहे. आता मी इथे एक फाईल बनवेल. आता हे काय होतं, फोल्डर आणि फाईल. फोल्डर आणि फाईलमध्ये फरक असतो. राईट, फोल्डर हे निळ्या कलरमध्ये दिसतं आणि फाईल हे व्हाईट कलरमध्ये. पण आता फाईल नेमकं आहे काय, फाईलमध्ये आपला नेमका जो डाटा असतो, समजा ही जी आहे ना तुमची ही फाईल आहे. आता ही फाईल ओपन केली तेव्हा आपल्याला डाटा भेटला ना, का फोल्डर होतं, नाही. कळतंय मग. तसंच आपण जसं इथं फाईल मॅनेजरमध्ये बघितलं, आपल्या फाईल मॅनेजर कुठे गेलं, फाईल मॅनेजर. ठीक आहे, तर हे काय आहे, एक फोल्डर आहे आणि या फोल्डरवरती मी जर का क्लिक केलं तर मला या फाईल दिसतील. राईट, कळते मग तुम्हाला. डाउनलोड काय होतं, माझं फोल्डर होतं. ही स्वतः एक फाईल आहे का, नाही आहे, ही फाईल नाही आहे स्वतः. याच्यावरती क्लिक केल्यावरती मला जे काही दिसणार आहे ते माझ्या नेमक्या ह्या फाईल असतील. कळते मग तुम्हाला. मग हे आता मी एक फोल्डर तयार केलेलं आहे आणि त्या फोल्डरमध्ये मला एक फाईल तयार करायची. तर फाईल तयार करण्यासाठी दोन पद्धती आहे. जर का त्या फाईलमध्ये तुम्हाला काही टाईप करायचं आहे, लिहायचं आहे, तुम्ही कॅट असं यूज करून अशा पद्धतीने साहिल1 किंवा जे काही नाव द्यायचे तुम्हाला ते नाव देऊ शकतात. आणि जसं तुम्ही एंटर करणार तसं तुम्हाला खाली ती कर्सर जाईल आणि तुम्हाला जे काही जे काही त्या साहिल1 फाईलमध्ये लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकताल. निबंध लिहायचं असेल काही पण तर तुम्ही त्यात ते लिहू शकता. ठीक आहे, आता सध्यासाठी जसं की मी तुम्हाला दाखवतो बघा. मग जसं मी इथं आलो का, आता इथं काही कमांड आहे का, मग ते म्हणतात टाईप करा NK कम्प्युटर क्लासेस सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जळगाव महाराष्ट्र. एंटर केलं. आता मला सेव्ह करायचं आहे, तर कंट्रोल D पण केलं मी तरी ते सेव्ह होईल. ठीक आहे, कंट्रोल D, तर कंट्रोल Dने ते सेव्ह झालेलं आहे. आता LSने बघतो मी, तर LSमध्ये साहिल1 नावाची फाईल आहे. तर मला जर काही साहिल1 नावाची फाईल बघायची तर कसं बघणार, कॅट साहिल1 कंटेंट बघण्यासाठी बघा मी काय लिहिलं आहे त्या फाईलमध्ये ते मला इथं दिसेल, कॅट. ठीक आहे, साहिल आणि 1 नावाची फाईल आहे. बघा आलं का, शो झालं. मी जे काही त्या फाईलमध्ये लिहिलं ते मला इथं शो झालं. मग मला जर का नुसती खाली फाईल बनवायची तर मी काय करेन, आता इथं साहिल1 झालेली तयार. आता मला नुसतं फाईल बनवायची पण त्याच्यामध्ये काही लिहायचं नाही, तर मी कशाचा वापर करेन, टच.
टच वापर करेल आणि काय करेल, जे काही फाईल बनवायचं आहे साहिल 3 बनलेला आहे. ls कमांडने चेक करा साहिल 1 आणि साहिल 3. आता साहिल 3मध्ये काय आहे का हे बघण्यासाठी कॅट साहिल 3 MT आहे. जर का काही असतं तर मला इथं दिसलं असतं NK कम्प्युटरसारखी. जर का साहिल 1मध्ये बघण्याचा प्रयत्न केला कॅट साहिल 1, त्याच्यामध्ये कॅट साहिल 1 तर बघा NK कम्प्युटर नावाचं पूर्ण नाव लिहिले आपण त्यामध्ये. म्हणजे एखाद्या फाईलमध्ये जर का काही लिहिले ते बघण्यासाठी आपण कॅट या फंक्शनचा वापर करतो. ठीक आहे. टच नवीन फाईल बनवण्यासाठी. हे पण क्लिअर झालं. या बेसिक कमांड तुम्हाला आल्याच पाहिजे. एवढ्या सगळ्या बेसिक कमांड तुम्ही लिहून घ्यायचे आहे. कळते माझं बोललेलं. आता आपण नॅनो या फोल्डरचा नॅनो या सॉफ्टवेअरचा वापर करू याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये टेक्स्ट एडिटर आहे ते एक. ओके. त्या टेक्स्ट एडिटरमध्ये आपण यूज करू शकतो याचा, राईट. मग आता मी सध्या CD वापर करतो. CD बाहेर आलो आहे मी. आता क्लिअर करतो डाटा. क्लिअर मला हटवायचं असतं तर क्लिअर, राईट. ls फोल्डर बघण्यासाठी एवढे सगळे फोल्डर आहेत. आता मी नॅनो या सॉफ्टवेअरचा वापर करेल, पण मला पहिले ते सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागेल. pkg इन्स्टॉल काय करावं लागेल, pkg इन्स्टॉल नॅनो. ओके. टेक्स्ट एडिटर आहे टर्मक्समध्ये. आता तुमची भरपूर मोठी प्रोसेस होईल, कारण की माझ्याकडे आधीपासून डाउनलोड आहे. माझी छोटीशी प्रोसेस झाली. तुमच्याकडे भरपूर प्रोसेस होईल, तुमचं नवीन आहे म्हणून. ठीक आहे. मग यूज कसं करायचं, जर का मला फाईल बनवायची नॅनो करेल मी, आणि जे पण फोल्डर बनवायचं आहे साहिल त्या फोल्डरचं नाव देईल. किंवा आता सध्यासाठी फोल्डरचं नाव द्यायचं नाही आहे. ज्या काही फाईलचं नाव आहे त्या फाईलचं नाव द्यायचं नाही. तर तुम्ही नॅनो दाबूनसुद्धा एंटर करू शकता. तर तुम्ही अशा फेसमध्ये एंटर कराल. ठीक आहे. आता इथं एक फाईल बनवायची आपल्याला, जिथं आपण सगळ्या कमांड लिहू, राईट. जर का हे काय आहे, एक नॅनो सॉफ्टवेअर आहे. जर का तुम्हाला याची इन्फॉर्मेशन पाहिजे की हे काय आहे, तर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन कंट्रोल दाबून ठेवायचं, जी क्लिक करायचं. इथं सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल ह्या ॲप्लिकेशनची. ठीक आहे. तर बघायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्ही नोट पण करू शकता ते, जर का तुम्हाला वाटतं तर. आता हे हटवण्यासाठी काय करावं लागेल, ओन्ली क्यू दाबल्यावरती क्लिअर होईल. ओके. त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होईल, तुम्ही ते सगळं काही सेव्ह करू शकतात. NK तुम्ही काही पण टाकू शकतात. NK कम्प्युटर क्लासेस हॅलो. ठीक आहे. हॅलो NK कम्प्युटर क्लासेस सॉफ्टवेअर डेव्हलपर इन्स्टिट्यूट. ओके. आणि इथं कॉस आहे, जसं की Ctrl+R. जर का तुम्हाला काहीही कमांड टाकायची आहे तर तुम्ही Ctrl+T या हा कंट्रोल आहे तुमचा, आणि या कंट्रोलला दाबून ठेवल्यानंतर तुम्ही T क्लिक केला, तुम्हाला कोणतीही कमांड इथं टाकता येईल. आणि कधी हे कॅन्सल करायचं आहे याच्यामध्ये गेल्यावरती तर Ctrl+C केल्यानंतर ते कॅन्सल होऊन जाईल, राईट. आता मला सध्याच फक्त टाईप करायचं आहे, पण आता आधी मी प्रिंट या कमांडचा वापर करेल म्हणून Ctrl+T कमांडचं आलं. इथं टाईप करायचं आहे प्रिंट, ही कमांड वापरेल मी, प्रिंट. आणि काही टाईप करेल. प्रिंट केल्यानंतर मला काय करावं लागेल, डबल युनिटेड कॉमा द्यावा लागतो, राईट. आणि मी टाकेल की हॅलो साहिल. ओके. साहिल हॅलो NK कम्प्युटर हाव आर यू. ओके.
आणि काही नाही डबल इनवर्टेड कॉमा संपवेल आणि एंटर करेल. तर एरर आलेला आहे मला, कारण की कमांड नॉट फाउंड, कारण की माझ्याकडे जी कमांड आहे ती डाउनलोड नाही आहे, प्रिंट कमांड. ओके, प्रिंट कमांड तुम्ही डाउनलोड करावं लागेल, PKG इन्स्टॉल, मग अपडेट व्हायची. अपडेट झाल्यावरती मग तुम्ही इथं ती यूज करू शकता. आता सध्या माझ्याकडे नाही आहे आणि आपण ह्या फेसवरती तिला डाउनलोड करू शकत नाही. आपल्या टर्मक्स याच्यावरतीच आपण तिला डाउनलोड करू शकतो. आता मी इथं पण हॅलो लिहिल. हॅलो, हाऊ आर यू. हाऊ आर यू, राईट. साहिल. ओके, इतना हो गया. यहाँ पे भी कुछ जैसे कि कंट्रोल G किया था ना अपन ने, तो ये डाटा वहाँ पे पेस्ट कर देंगे. किंवा कंट्रोल की शोधायच्या. कंट्रोल कीज. ओके, कंट्रोल कीजचा आपण तिथं टाकून शकतो. ठीक आहे, तर मी क्यू क्लिक करेल आणि इकडे मी पेस्ट करेल. ठीक आहे, मी ते पेस्ट केलेलं आहे. तर मला कंट्रोल की आता समजून घ्या, मला ही जी लाईन आहे ना डिलीट करायची आहे. तर मी असं कधी केलं, ठीक आहे, जर का मी एक असं डिलीट करत गेलो तर हे किती कठीण होईल, खूपच कठीण होईल, राईट. ठीक आहे, 2 मिनटं. होमवरती क्लिक केलं, होमवर गेलो, राईट. आता मी काय करेल, जर का मला ही लाईन डिलीट करायची आहे तर मी काय वापर करेल, कंट्रोलवरती क्लिक करून ठेवेल. एकदा क्लिक केल्यावरती सिलेक्ट होऊन जातं ते आणि के दाबेल तर ती पूर्ण लाईन हटून जाईल. कळतं आहे मग माझं बोलायला. ठीक आहे, कोणतीही लाईन मला जर का रिमूव्ह करायची आहे एंड आणि होमला म्हणजे स्टार्टिंगला, एंड म्हणजे एंडिंगला एंटर करेल आणि काहीतरी लाईन लिहिली मी. ओके, आणि जर का मला ही डिलीट करायची तर मी काय करेल, कंट्रोल के दाबेल, ती पूर्ण लाईन मिटेल माझी, राईट. आता मला हे सेव्ह करायचं आहे तर मी सेव्ह करणं शिकवेल तुम्हाला, पण आधी आपण आता काहीतरी याच्यात नवीन गोष्टी पण बघू. आता आधी मला कमांड टाकायची याच्यामध्ये, कोणती, कंट्रोल T, राईट. कमांडमध्ये काय टाकेल, कॉव से. ओके, हॅलो बघा, इथं काव पण आली हॅलो बोलायला, राईट. आपण परत आता कावला बोलवू, टी करू, कमांडमध्ये जाईल, कंट्रोल +T आणि मग कमांडचा शो झाला मला, मग मी कमांड टाकेल काव से. ओके, शिकलास का टर्मक्स ॲप्लिकेशन. ओके, काव विचारेन तुम्हाला, शिकलास टर्मक्स एप्लीकेशन का नहीं शिकलास. अभी इधर वो बोल रहे हैं, अपनी काऊ ताई बोल रही है अपन को, काऊ ताई, तो काऊ ताई का सुनना पड़ेगा तुमको. ठीक आहे, आता इतकं पण कळलं. वाव, आता आपण कॉमेट्रिक्स हे करू शकतो का, कमांड चालू शकतो का बघू एक वेळेस. टी कॅमॅट्रिक्स
राईट. एक्झिक्युटिंग सर्च होत आहे, ती कॅन्सल झाली. ती कमांड नाही चालत इथं. Ctrl+T कॅमेट्रिक्स एक्झिक्युटिंग ती कमांड नाही चालणार इथं. ती कमांड नाही यूज होते. ठीक आहे. तर आता मी एवढा डाटा जो लिहिलेला आहे तो जर का मला पेस्ट करायचा आहे इथं, ठीक आहे, तर मी जर का कॉपी करायचा आहे, सेव्ह करायचा आहे, तर मी काय करेल, कंट्रोलवरती क्लिक करेल. ओके. आणि मी एक्सवरती क्लिक करेल. एक्स म्हणजे एक्झिट, व मला बाहेर निघायचं आहे. एक्स जसं मी क्लिक करेल ते डायरेक्ट मला बाहेर जाऊ देणार नाही. ते म्हणतील सेव्ह मॉडिफाय बफर. हे तुम्ही जे काही लिहिलेलं आहे किंवा हे जे केलेलं आहे याला सेव्ह करायचं आहे का तुम्हाला का नाही. सेव्ह नसेल करायचं तर कॅन्सल. जर का तुम्हाला हे हटवायचं आहे किंवा अजून काहीतरी ॲडिंग करायची आहे तर तुम्ही कंट्रोलवरती दाबून सी करायचं, जेणेकरून आपण एडिटिंग परत करू शकतो. राईट. पण तुम्हाला जर का नसेल सेव्ह करायचं तर आपण एन क्लिक केला, एन क्लिक तर नो होऊन जाईल, ते न सिलेक्ट होता डायरेक्ट हे सगळं डिलीट होऊन जाईल. पण जर का तुम्ही वाय क्लिक केला तर ते काय होईल, सेव्ह होऊन जाईल. आता सेव्ह कसं होईल, आता मी काही नॉट सेव्ह करत नाही, मी सेव्ह करावं लागेल कारण की मी कोणती फाईल बनवलेली नाही. तर मी काय केलं, कंट्रोल केलं, एक्स क्लिक केलं. एक्स क्लिक केल्यानंतर आपण आता पहिले कॅन्सल करून घेतो. कंट्रोलवरती क्लिक केलं, राईट, आणि मी एक्स क्लिक केलं, एक्झिट व्हायला गेलो. दोन ऑप्शन आले, सेव्ह करायचं आहे का नाही. जे तुम्ही फोल्डर केलं होते त्याला मॉडिफाय करायचं की नाही, खाली होतं ना त्याआधी, त्याला मॉडिफाय करायचंच नाही की नाही. याच्यामध्ये एस करायचं किंवा नसेल करायचं तर नो करायचं, म्हणजे हे पण डिलीट होऊन जाईल. किंवा आता काहीच करायचं नाही, कंटिन्यू तुम्हाला एडिटिंग करायची, पुढचे ॲड करायचं काहीतरी, तर तुम्ही Ctrl+Cचा वापर करू शकता, ज्याच्याने आपल्याला टायपिंग करतो. पण जर का सेव्ह करायचं आहे तर आपण करावं लागेल यस, म्हणजे वाय क्लिक केलं तर ब्राईट फाईल नेम. आता ते म्हणतं की फाईलचं नाव टाका, मग मी फाईलचं नाव टाकेल बेसिक कमांड आणि काय करेल, एंटर क्लिक करेल. तर बघा मी फायर येऊन गेलेलं आहे. तर नॅनोचा कसा उपयोग केला मी, एक फोल्डर बनवण्यासाठी. राईट. आता हे सगळ्यासाठी क्लिअर करेल. ओके. LS क्लिक करेल. आता इथं माझी एक फाईल भेटेल मला, बेसिक कमांड नावाची. भेटली का. जर का आपण तिला पाहायचं म्हटलं, कॅट बेसिक कमांड, ठीक आहे, एंटर क्लिक केलं तर बेसिक कॅटमध्ये ती ओपन नाही होते. कॅटेगरी आपण एकदा बघू, ट्राय करून परत एकदा. डबल कॉमा नाही आहे, बेसिक कमांड. तर बघा, कॅट जसं मी क्लिक केलं तर त्या फाईलमध्ये जे काही होतं ते इथं मला शो झालेलं आहे. ठीक आहे. मग कॅट फाईल कसा यूज होते बघण्यासाठी. राईट. हे तरी कळते तुम्हाला सगळं. ओके. एवढं आपण शिकलो. नंतर जे काही तुम्ही फोल्डर तयार केलेले आहे, ठीक आहे, ते एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये कॉपी करण्यासाठी, आता फोल्डर कसं बनवता येतं शिकले तुम्ही, पण एक फोल्डर दुसरा फोल्डर कॉपी करण्यासाठी आपण काय करतो, याचा उपयोग करतो, CPचा. ठीक आहे. आता हे शेवटच्या कमांड राहतील तुमच्या मूववाल्या आणि सीवाल्या. ठीक आहे. नॅनो तुम्ही शिकले आहात. ठीक आहे. CP म्हणजे कॉपी. आता काय करायचं आहे आपल्याला, मी क्लिअर करतो, क्लिअर. ओके. आता मला करायचं काय आहे बघायचं आहे, LS. ओके. मी आता एक फाईल बनवेल, टच. ओके. टच का यूज केलं मी, तर टचने एक खाली फाईल तयार करायची मला, टच. ठीक आहे. टचने मी खाली फाईल तयार केली. तिचं नाव ठेवेल मी लेटर डॉट TXT. राईट. आणि एंटर केलं.
LS केलं बघतो आता मी किती आली का. ओके, कुठे LX आली का. letter.txt नावाची फाईल माझी तयार झालेली आहे. मग ती फाईल आता सध्या खाली आहे, त्याच्यात काहीच नाही आहे. आता मला जर का बेसिक कमांडमधला जो काही डाटा आहे, जसं की आता हा जो डाटा होता कॅट बेसिक कमांड, ठीक आहे, इथून कॉपी करतो आणि एंटर करेल. तर हा जो काही डाटा आहे या फाईलमध्ये मी जो कॅटने चेक करला आता, हा डाटा मला letter.txt मध्ये टाकायचा आहे, राईट. तर मी काय करेल, LS आता ज्या पद्धतीने कमांड सांगितली त्यांनी की कॉपी कीबॉर्डची कॉपी तयार करणे. A टेक्स्टची कॉपी कशात तयार करतो आपण, B टेक्स्टमध्ये, बरोबर. म्हणजे काय करणार मी बघा, CP ओके, बेसिक कमांडची कॉपी तयार करायची ना. तर CP अरे यार आणि आगे की कमांड है मेरी letter .txt. आता याच्याने काय होईल मुलांनो, की बेसिक कमांडमधला डाटा letter.txt मध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. माझी कमांड सक्सेसफुली गेलेली आहे. जर का आपण आता काय केलं की कॉपी केलं बेसिक कमांडमध्ये, जो ज्या फाईलमध्ये जो काही डाटा होता तो कॉपी करून कशात टाकला, letter.txt मध्ये टाकला. आपण एकदा टेस्ट करून बघू, ठीक आहे, की नक्की तो डाटा त्या ट्रान्सफर झालेला आहे की नाही म्हणून. तर कॅटचा वापर करेल आणि letter.txt. वाव. मग बघा, अशा प्रकारे आपण ह्या फाईलचा आणि टर्मक्सचा यूज करू शकतो. तुम्ही पण ह्या सगळे फोल्डर्स आणि सगळे कमांड्स ट्राय करायचे. काही अडचण असली मला कॉल करायचा. आजसाठी एवढंच, ठीक आहे. रेकॉर्डेशनमध्ये काही अडचण असली तर मला लवकरच कळवा, ठीक आहे. असे सगळ्या बेसिक कमांड आता हे क्लिअर करायचं. मग क्लिअर ओके, सी मॅट्रिक्स एंडिंग काही अशा पद्धतीने करतो तुमची आजची. गुड नाईट. ओके.